नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारताचं लोकसभेचं इलेक्शनचं कॅम्पेन पूर्ण झालंय, इलेक्शन संपलंय आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा परत एकदा भारताचे पंतप्रधान झालेत. एनडीएची सरकार आली, ज्याचे त्याचे खाते वाटप झाले आणि भारताचा सरकार पूर्णपणे रुळावर आली, पटरीवर आली आणि कारभार सुरू झालाय. पण अशामध्ये एक असं नाव भारतात गाजतंय की त्यांनी पूर्ण धुमाकूळ देशभरात माजवलाय. ते नाव म्हणजे पवन कल्याण. पवन कल्याण 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताय. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला आपसुकच लक्षात येईल. मित्रांनो, पवन कल्याण हे साऊथचे सुपरस्टार आहेत. 25हून अधिक पिक्चर्समध्ये साऊथच्या त्यांनी काम केलंय, तेलुगू पिक्चर्समध्ये. पवन कल्याण हे चिरंजीवी जे आहेत, ज्येष्ठ सुपरस्टार साऊथचे मेगास्टार, त्यांचे लहाने भाऊ आहेत पवन कल्याण. अनेक पिक्चरमध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल. परंतु आता जे आपण बोलतोय ते म्हणजे राजकारणी पवन कल्याणविषयी. ते पिक्चरमध्ये काम करत होते, सध्या देखील करताय, परंतु त्यांचा दुसरा पैलू म्हणजे ते राजकारणी आहेत. राजकारणात तुफान माजवलंय आणि त्यांचं राजकारण आंध्र प्रदेशमध्ये चालतं. आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी 2014 साली जनसेना पार्टी हा पक्ष स्थापन केला आणि आज त्यांचे 2 खासदार आणि 21 आमदार आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 175 आमदारांचा विधानसभा आहे आणि 175 मध्ये जनसेना पार्टीचे 21 आमदार आहेत. मित्रांनो, 2008 पासून ते त्यांचे मोठे बंधू चिरंजीवी यांच्या पार्टीमध्ये काम करत होते. नंतर चिरंजीवीने त्यांची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन केली. मग काही काळासाठी ते पॉलिटिक्सपासून दूर गेले पवन कल्याण आणि मग साल 2014 मध्ये त्यांनी त्यांची पॉलिटिकल पार्टी जनसेना पार्टी स्थापन केली आणि राजकारण त्यांनी सुरू केलं. अनेक आंदोलने केली, अनेक मोर्चे केली आणि त्यातूनच जनसेना पार्टी उभी राहिली, मोठी झाली. नंतर 2020 मध्ये त्यांनी बीजेपी आणि चंद्रबाबू नायडू सोबत युती करून त्यांनी आपलं 2024 मध्ये विधानसभामध्ये 21 आमदार निवडून आणले आणि लोकसभेमध्ये 2 खासदार निवडून आणले. असे जनसेना पार्टी, चहाचा ग्लास त्यांची निशाणी. मित्रांनो, पवन कल्याणचं भाषण तुम्ही ऐकलं तर तुम्ही भारावून जाल. आपल्याला भलेही समजत नसेल, पण हावभावावरून लक्षात येतंय त्यांचं भाषण एकदमच जबरदस्त आहे. काही भाषणे इंग्लिशमध्ये आहेत, ते देखील तुमच्या लक्षात येऊन जातील. त्यांनी एक मोहीम हाती घेतली होती की काँग्रेस हटाव देश बचाव, हा नारा त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये दिला होता. त्यामुळे खूप मोठा फरक पडला आणि त्यांचे सीट्स निवडून आले आणि जनसेना पार्टी ही धुमाकूळ माजवायला लागली. मित्रांनो, मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 100च्या स्ट्राईक रेटने जनसेना पार्टी पळते. ते कसं? ते म्हणजे असं की जनसेना पार्टी विधानसभेला 21 जागा लढली होती आणि एकही जागा ते हारले नाहीत. 21च्या 21 जागा ते निवडून आलेत. त्यानंतर लोकसभेला 2 खासदारकीसाठी उभा राहिले होते आणि दोन्ही सीट त्यांचे निवडून आलेत. त्यामुळेच त्यांना 100च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा राजनेता, खिलाडी म्हणून संबोधले जाते. असे हे पवन कल्याण आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये तुफान माजवत आहेत आणि भारताच्या सुद्धा राजकारणामध्ये तुफान माजवत आहे, यात काही शंका नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवतोय माझ्या चॅनलवर. सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, कारण तुम्हाला येणारे माझे व्हिडिओ लगेच तुमच्या वॉलवर येतील, नोटिफिकेशनमध्ये येतील आणि तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो, भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.